नमस्कार मित्रांनो, आज एक माझा वेगळा ब्लॉग आहे. कारण की तुम्हाला माहीतच पडेल आता की नेमकं काय आहे. आम्ही आमच्या रोशनीला नेणार होतो राजस्थानला. आता ही रोशनी कोण, आता खूप जणांना माहिती आहे आमची रोशनी कोण आहे. तर ही आहे आमची स्पेशल रोशनी. हिला न्यायचं होतं राजस्थानला आणि त्याच्यामुळे आम्हाला हिला कसं न्यायचं, तर आता हिला न्यायचं म्हणल्यावर फर्स्ट क्लासमध्येच न्यावं लागणार, ट्रेनमध्ये. कारण बिचाऱ्या आपल्या मांजरीचा कोणाला त्रास नको आणि तिला पण कम्फर्टेबल वाटेल असं न्यायचं होतं. त्याच्यामुळे मग फर्स्ट क्लासमध्ये चालू झाला आमचा रोशनीचा प्रवास. तर प्रवास करताना आमची रोशनी एवढी बिंदास होती ना, खूप बिंदास होती. इकडनं तिकडनं नुसत्या उड्या मारणं, जसं काय पूर्ण ट्रेन बघायचं होतं तिला, नेमकं काय असतं, कशी ट्रेन असते, आपण चाललोत कुठे फिरायला. तर तिला पण थोडंसं असं वेगळं काहीतरी वाटत असेल, एक्साइटमेंट असेल की आपण आज नवीन ठिकाणी कुठेतरी प्रवास करतोय. कारण हिला प्रवासाची प्रचंड आवड आहे आमच्या रोशनीला. तुम्हाला फोटो वाटेल, तिला खूप फिरवावं लागतं. तर आज तर ती चालली होती स्पेशल राजस्थानला आणि ते पण फर्स्ट क्लासमध्ये. तर मग तिचा काय थाटच वेगळा होता, एकदम रुबाबात चालली होती. सगळे लोक पाहत होते फक्त तिच्याकडे. रोशनी, अरे बापरे किती सुंदर मांजर आहे म्हणून. आणि तिचा असा चालू झाला आमचा प्रवास. आणि हिच्या प्रवासाला सोबत होते आमची हिरल आणि हिची मस्ती पूर्ण प्रवासात चालू होती. ही लपून बसायची तर हिरल हिला बाहेर काढायची परत. आणि जर हिरल हिला नाही दिसली तर ही लगेच हिरलला शोधून काढायची. म्हणजे असं या दोघींचा पूर्ण वेळ मस्ती चालू होती. तर मस्ती करता करता काय झालं, आमची हिरलचा मूड थोडा चेंज झाला. आणि आमची ही तर बाई ठोकूबाई बघा, आमची रोशनीला जागा शोधत होती ती कुठेतरी बसायला निवांत. कारण हिरलने हिला खूप परेशान केलं होतं. म्हणून हिला असं वाटलं की चला आता आपण एकांत स्थळी बसावं. त्याच्यामुळे हिने काय केलं, ते रेल्वेमध्ये वरती सामान ठेवायचं काही स्टँड असेल त्याच्यावरच जाऊन बसली. एवढी सुंदर बसली ना ती की आम्ही पण म्हणायचो, मला तर आधी वाटलं होतं की ही खूप त्रास देईल प्रवासामध्ये वगैरे, पण खूप सुंदर प्रवास केला हिने. तर इकडे फिर तिकडे फिर बघा. हिची हाईट तर बघा काय सुंदर IT मध्ये बसली होती. एकदम आलिशान लाईफ आहे. किती छान वाटत होतं ना. तिला बोलता येत नव्हतं तरी तिला असं वाटत असेल, अरे वा आपण किती छान फिरतो, किती छान वाटतं तिला पण असं फिरवायला. आम्हाला पण खूप छान वाटतं. तिचा असा आराम पण होत होता. आता तिचा आराम होत आला तर आता तिला इकडे तिकडे फिरायचं होतं. ओ बघा आमचं स्टाईल, आमच्या रोशनीचं स्टाईल कसं वाटतंय. कोणाला आवडली ही मांजर, आमची मांजर, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग थोड्या वेळाने काय इकडे चालू होता आमच्या हिरलचा जय श्रीरामचा जप. कारण ती खूप रामभक्त आहे. कुठेही असेल तर ती जय श्रीराम म्हणत असते. आणि त्याच्यामुळे तिचंही आम्हाला खूप कौतुक वाटतं. खूप जय श्रीराम सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाप करत असते. आणि आता तिला अशातच आली आठवण एका गोष्टीची की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की मांजरीचं एक गाणं आहे बघा की बिल्लीने मारा पंजा. आता त्याच्यावरनं हिला काय आठवलंय ते बघा. स्पेशल बिल्ली ने मारा मामा हो गया पंजा क्यों मारा? अरे अरे तेको नहीं मारा था बेटा, नहीं मारा. आता ह्याच्यावरून हिला वाटलं की याच बिल्लीनी मामाला पंजा मारला होता म्हणून आपला मामा गंजा झाला. म्हणून ती चिडत होती की बिल्ली तूने पंजा क्यों मारा. मग तिला समजावलं की अरे बाबा ये बिल्ली मारा, इस बिल्ली ने थोड़ी मारा था पंजा, वो तो दूसरी बिल्ली थी नहीं मारा. जिसने पंजा मारना से मामा गंजा हो गया था. होती कारण तिला माहित आहे की अशी मस्ती तर आपली चालूच असते. म्हणून मग आमची रोशनी आहे ती जरा समजदार होती. आणि आमची हिरल, तिला वाटायचं आपला मामा तर ह्या बिल्लीमुळंच गंजा झालाय, त्याच्यामुळे ती चिडली होती. मग आम्ही रोशनीला समजावलं, रोशनी बेटा आपके लिए नहीं बोला है. मग आमची रोशनी ही शांत झाली बघा, परत आराम करू लागली.
आणि असा झाला तिचा पुढचा प्रवास परत सुरू. कसा वाटला नक्की सांगा.